नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. आज मी जाणार आहे दीदीला घेऊन मॉलला. पहिलं म्हणजे बँकेत जायचं, तिचं काहीतरी काम आहे. ते काम करून मग तिची बॅग ऑफिसला ठेवून मग आम्ही मॉलला जाणार आहोत. आणि मग तिथे काही दिवसापूर्वी शॉपिंग केली होती. ती फक्त त्याचे साईज बरोबर बसत नाही म्हणून ते एक्सचेंज करून आणायचे आहेत कपडे. आणि मग मॉलमध्ये जाऊन झाल्यावरती तिला ऑफिसला सोडून परत मग मी जाणार आहे होंडा बिग विंग पिंपरी चिंचवडला. गाडीचं थोडंसं काम आहे, ते काम करायचं आहे. आणि जर मे बी पॉसिबल झालं तर मग दादासोबत जायचं आहे. ते होलीलँडचे आणखीन माईक आलेले नाही आहेत, तर त्याच्या म्हणजे तिकडे पण जायचं आहे डेफ सेंटरला. तर बघूयात आता ते कधी येत आहेत, काय येत आहेत. तर आत्ता मी निघायचं 1-5 मिनिटात निघणार आहे. तोपर्यंत हे बंदर बघा इथं मस्ती करते. हाय कर बाबांना ऐकलं. हाय कर बाबू. गुड मॉर्निंग. गुड डे बिस्किट. हां, इथं ताईचं बघा हे चालू आहे. इथे मम्मी आहे. ओके, इकडे स्वयंपाक चालू आहे. इकडे दीदी बसली आवरून. मला निघ म्हणते पण स्वतः निघत नाहीये. मोठे बसली. हाँ चलो तो निकलते हैं हम लोग. तुझं नाव काय आहे? आदू पादू. खरं नाव सांग. आदिरा राहुल पटेकर. मोठ्यानं. आदिरा राहुल पटेकर. मम्मा तुझे दात कुठे आहेत? आदिरा तुझं नोज कुठे आहे ग? नोज कुठे आहे? बरं चाचूचा नोज दाखव. ओ चाचूचा नोज दाखव. गोष्ट कोणाची सांगितली होती? आदिरा मी गोष्ट कुठली सांगितली होती ग तुला? कोणाची गोष्ट सांगितली होती ग? कोणाची गोष्ट सांगितली होती सांग ना. आबी चाचूची आणि भोपळ्याची. हो चल रे ती भोपळ्या आजीबाई टुनुक काय टुनुक. म्हणत होती भोपळ्याला? चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. काय आणायचंय आपल्याला? चल काय आणायचंय ग? काय आणायचंय? पिशवी घेऊन. किराणा म्हणावं, किराणा. दूध आणायचंय का? दूध, बिस्किट, चॉक. ए मम्मू चल जाऊ का मी? मम्मू बाय. सो बघा रेडी झालेलो आहे मी. आता निघायचंय. यायचं तुला? नाही. बाय कर. बाय कर बाबू, बाय. बाय कर. असं बाय. लव यू म्हणाव. थोड्या वेळाने भेटू. सो चला मित्रांनो, निघलेलो आहे मी आता. तिथे लिफ्टने येते, मी जातोय स्टेअर्सने. इथून गाडी हे करून निघायची आता आपल्याला. बघूया आता फर्स्ट कुठं जायचं म्हणते दीदी, आणि मग तिथून प्लॅन ठरेल की कुठं जायचं कुठं नाही ते. सो दीदी आलेली आहे आता, हे बघा. ओके चलो, पहिलं कुठं जायचं? बँकेत जायचं. पहिलं बँकेत जाऊ, माझं काम आहे तिथं. मग ऑफिसला जाऊ, बॅग ठेवू आणि मग ते कपडे रिप्लेस करायला जाऊ फिनिक्स मॉलमध्ये. ओके. फ्रायडेला शॉपिंग केली होती ती. ओके, म्हणजे मी सांगितलेलं क्रमच आहे. तर चला. एक्सचेंज करायला. हां, एक्सचेंज करायला जायचं आहे. चला निघूयात आपण. लेट झालं आहे ऑलरेडी. तर आपण पोहोचलेलो आहोत मित्रांनो एच.डी.एफ.सी. बँकपासून. किती वेळ लागेल तुला? मला 10-15 मिनटं लागेल. ठेव व्यवस्थित ठेव. आले 10 मिनटात. तर पोहोचलेलो आहोत आम्ही एच.डी.एफ.सी. बँकपासून विश्रांत. आता तिथं काम झालं, म्हणजे रुबीचं काम झालं. काम झाल्यावरती मग ती बाहेर येईल आणि मग तिथून तिथं ऑफिसमध्ये जाऊन तिथे बॅग घेऊन मग पुढे फिनिक्स मॉलला जायचं आहे एक्सचेंज करण्यासाठी कपडे आणायचे. त्याला बघूयात आता तिथे किती वेळ लागतो. आल्यावरती मग निघणार आमचा. तिथे आलेले एवढं लवकर झालं पटकन. फर्स्ट काम झालेलं आहे आपलं.
तर चला आता ऑफिसला जाऊ, ऑफिसला बॅग वगैरे ठेवू, कारण वजन खूप आहे माझ्याकडे, 2-2, 3-3 बॅग आहेत. तर ऑफिसला बॅग वगैरे ठेवून मग जाऊया फिनिक्स मॉलला, विमाननगरला. ओके चलो निकलते हैं फिर. तर आपण पोहोचलेलो आहोत दीदीच्या ऑफिसपाशी. आता तुझं काय काम आहे का वरती? चल बॅग ठेवू, लॅपटॉप वगैरे काढून ठेवूया आणि मग काही नाही, 1-5 मिनटं पाणी वगैरे पिऊन घेऊया. ओके. तर इथून तसं आपल्याला 10 मिनटंच लागणार आहे, मला ऑफिसला 10 मिनटंच लागतात. आलेल्या रूटनं नको जायला, अलीकडच्या साईडने जाऊ आपण. हो आता आपण पोहोचलो दीदीच्या ऑफिसपाशी. बघा इथून दीदीचं जे काही काम असेल ते करल आणि मग बॅग वगैरे ठेवून आम्ही निघणार आहोत. मग जायचं फिनिक्स मॉलला. तिथे जाऊन कपडे एक्सचेंज करून आणखी भरपूर सारा काम आहे, ते करून मग निघायचे आपल्याला माझ्या कामाला. आवाज एवढा लहान काय ते मोठे गाडीला हे करायला ऑडियन्सला ऐकायला कसं जाणार? हेल्मेट मला ब्लूटूथ आहे ना का. चला ऑफिस ओपनच आहे. ऑफिसचं काम चला दीदीचं झालेलं आहे ऑफिसचं काम. बॅग ऑफिसचं काम नाही, फक्त बॅग ठेवली. बॅग बॅग ठेवून काम झालेलं आहे. करायचं परत येऊन आता. आता काम मग परत आल्यावरती करणार आणि आत्ता मग तिथून मॉलला जाऊन मग तिथून घरी जाणार. चला जाऊयात आता. लेट झालं ऑलरेडी, 11:30 वाजले. मला 1 वाजता आणखीन तिथं पोहोचायचे सेंटरला, सर्व्हिस सेंटरला बाईकच्या. पप्पांकडे दे, पप्पा नेतील, तू आणि अक्षय तिकडे जाते. ते तिकडचं कॅन्सल झालं का? ते म्हणतोय की वर्किंग 7 डेजमध्ये येऊन जाईल. ते दुसरं होतं वर्किंग 7 डेज मागेच होऊन गेले म्हणा. हां तो जो विशाल अग्रवाल होता ना, त्यानं खोटी कमिटमेंट दिली. तो म्हणला 4 दिवसात येऊन जाईल. मग आता मी त्यालाच फोन केला होता. त्याला म्हणलं जर तुमच्याच्याने कमिटमेंट पूर्ण करणं होत नाही तर तुम्ही असं 4-5 दिवस सांगू नका ना म्हणलं. जेवढा टाईम मी तेवढं सांगू शकता तुम्ही. तर मग जो दुसरा बोलत होता ना, तो विशाल अग्रवाल जरा रुडली बोलत होता. पण आताचा जो माणूस होता ना, तो जरा सांगतोय कि सर वो गलती हो गई, उससे कमिटमेंट नहीं देना चाहिए था, आगे से किसी भी कस्टमर को ऐसा कमिटमेंट नहीं देंगे हम. हे ते म्हणत होता. मतलब तुम्हारी वजह से हमारा 2 हफ्ते का काम अटक चुका है म्हणलं. अभी क्या कर सकते हम. तर बोललं म्हणजे असं बोलणं झालं आहे. चला आता बघूयात काय ते. चलो निकलते यहाँ से भी. आपण आलेलो आहोत मित्रांनो. इथून एंट्री करायची आपल्याला बघा मॉलमध्ये. P2ला गाडी पार्क केली आहे. आपण UG फ्लोअरला आलेलो आहोत. ओके वेस्ट साईडमधून मम्मीचं चप्पल एक्सचेंज करायचं आहे अँड देन मग मॅक्सला जायचं आहे. कुठल्या साईडला? चलो फिर इधर से जाएंगे हम. त्या दिवशी नाही का ही होती ना हिंदी हां तेजस्वी तेजस्वी पंडित का प्रकाश हिंदी नाही का? आय डोंट नो. आली असेल. वा ऐक थीम बघा. हां चलो अभी दीदी को फॉलो करेंगे अपन. रूसो प्रिनेलो. फोटो बूथ. फोटो निकाल सकते हैं अपन. मावशी जी आहे ना त्याला
युनिकॉर्न. हा इथं पण आहे शॉप. हा युनिकॉर्न. हा ब्रँड असे. यो तुम्ही इकडे नाही आला त्या दिवशी? नाही, आम्ही वरती गेलो होतो. आम्ही ह्याला क्रोमाला गेलो होतो. माझे 2 चक्कर होते. हा कसला मस्त आहे बघा इथे मित्रांनो. पियानो आपल्याला इकडे जायचंय. वेस्ट साईडला जायचंय आपल्याला. अँड पण इकडून का इथून कुठून घेतलेलं इकडनं? मम्मीला आवडलं नाही का काय? छोटी आहे का? सेम घ्यायचंय मोठ्या साईज मधून. ओके मस्तच आहे. वाव मस्त आहे. हा तर मम्मीचं जे चप्पल आहे ते या साईज मधून दुसरा मिळत नाही आणि मम्मीला दुसरा नको आहे. हिलवाले नको आहेत आणि ह्या साईज मध्ये दुसरं मिळत नाहीये. आई म्हटली आता हीच राहू दे. चालेल करते मी ऍडजस्ट. पुढे जाऊया. म्हटलं ठीक आहे चला करा मग. आमचे कपडे एक्सचेंज करायचे. हा तुमचे कपडे करायचे. इकडे बघूया जरा फेस्टिवल काही मिळतात का कपडे. अरे हा दिवाळीसाठी ना. अरे बघते घेणार नाही आज मी. छान मिळालं काही तर वेळ पण नाही तेवढा. चला डायरेक्टली ऑलरेडी 12 वाजले. 1:30 वाजेपर्यंत जायचंय. 1:30 वाजेपर्यंत पण आता मॅक्समध्ये जाऊ आपण डायरेक्टली. चलो इथून निघून आता मॅक्समध्ये जायचंय. 2nd फ्लोअर. चलो हे फ्रंट गेट आहे मित्रांनो. तुम्ही नगर हायवे साईडने आल्यावरती तुम्हाला हे गेट लागतं. हा थोडं मोठ्यानं बोल. मोठ्यानं आवाज. ब्लूटूथ कनेक्ट आहे ना. या आता इथून 2nd फ्लोअरवरती जायचं ना. इथे जायचं आहे आपल्याला बघा मॅक्समध्ये. इथून कपडे घेतलेले आहेत आणि इथं गेल्यावरती मग टी शर्ट चेंज करायचे. चला जाऊया. छत्री बघ आहे ना. हां चावी आहे. चला म्हणजे मॉल एवढा मोठा आहे ना की म्हणजे तुम्ही किती वेळा आलात ना तरी असं पूर्ण फिरून होणार साईडला गेलात तर वाटतं हे नाही पाहिजे हे नाही पाहिजे. फ्रॉम हिअर आपण तुझं टी शर्ट एक्सचेंज करूया. ओके सोनीचं टी शर्ट आधी एक्सचेंज त्याचे म्हणजे आणि मग नंतर ना. हां मॅक्समध्ये कुठून घेतलं होतं? इथून घेतलेलं. आधी तिकडे एक्सचेंज करते मी म्हणजे तिकडं प्रोसेस करून घेते. ओके ठीक आहे. ओके चालेल या करून तू. हां म्हणतात आधी सोनीचं टी शर्ट घेऊया. ओके पहिले इकडे ताईचं टी शर्ट एक्सचेंज करू मग माझं टी शर्ट एक्सचेंज करायचं. इथून घेतलेलं का ताईचं? तिला मोठं होतं का छोटं होतं? छोटंच होईल. छोटंच होईल. साईजवरून लगेच कळतंय. बघू चला. इकडे मस्त आहेत. लेडीज सेक्शन आहे इकडे सगळं. तर आता टी शर्ट एक्सचेंज करून झालेले आहेत. आता आम्ही जातोय DIYला. मग तिथं पप्पांना बॅग घेऊन मग पुढे जायचं आहे. मे बी मध्ये अलाउड नव्हतं तिथे जिथं आम्ही एक्सचेंज करायला गेलो तिथं व्हिडिओ काढायला. मॅक्समध्ये आतमध्ये अलाउड नव्हतं. काढलेला आम्ही व्हिडिओ ऑलरेडी. हां जेवढा आहे तेवढा तर दाखवेलच ना तुम्हाला. चला आता DIYला जाऊयात.
चे प्रोडक्ट सो चलो जा रहे हैं अभी DIY। आणि तिकडून वर जायचं ना पलीकडं। जिथून आपण आलो होतो तो बघा इकडून रस्ता आलो होतो आपण आणि इथून आता इकडे अपोजिट साइडला इधर जाने का है अपने को। चलो नवीन केलं मी ते हाँ मस्त केले मस्त थीम केली आहे। इंडिया सेलिब्रेट्स ॲट फिओनिक्स मस्तच केले बघा इकडे बघा वाव एक नंबर छानच। तर आता आपले हे बघा काय काय घेतले ऑफिससाठी घेतले डस्टबिन मध्ये पण आणखीन भरपूर आहे डस्टबिन मध्ये अजून काही पॅन वगैरे घेतलेलं आहे भरपूर आहे म्हणजे शूटिंग करायला अलाउड नसतं त्याच्यामुळे नाही केलं तरी छोट्या छोट्या गोष्टी घेतल्या ज्या उपयोगी पडतात त्या। यस आणि इथेच आम्हाला वाजलेले आहेत 1:20 झालेत। आता इथून जायचं 1:30 वाजता नाही जाणार आता आपण काय करूया तसे मला जेवायचं होतं ना आता जाऊन डायरेक्टली कामाला लागते नाही तर आपण एक बर्गर खाऊया ओके चालते चालेल चालेल चला आता समोर आहे मॅकडॉनल्ड्समध्ये जाऊन बर्गर खाऊन मग आता निघायचे बर्गर खाऊन मग निघायचं म्हणलं। चेहरा दिसत नाही असं काही नसतं डेली ब्लॉगिंगमध्ये कॅमेरा जल्दी फोकस करो। तो चलो निकलते हैं आपण मॅकडॉनल्ड्स। कुठं येतं मॅकडॉनल्ड्स? बर्गर खाऊया पार्किंगला जाऊया गाडी घेऊया आणि डायरेक्ट मला ऑफिसला सोडून तुम्ही घरी मला घरी जाऊन आणखीन बाहेर पण जायचंय मज्जा करणार आज मी फिरणार दिवसभर। अरे ती मराठी आहे अभिनेत्री आहे ना ती काय तिचं नाव ते बघते स्क्रीनवरती दिसते ती। सो दीदी खायला चालू करते कर चालू ये दोनों प्राइस देता है ओके अभी अभी सर्दी ठीक भी नहीं हुई मेरी बर्फ के टुकड़े डाल के दिए 10 ml कोक आणि 1 ढिगारा भरून बर्फ आइस सर्दी वेलकम मनाला गई सर्दीला मला वेलकम। मेरे को तो लग रहा है सिर्फ बर्फ दिया इन्होंने तो येड़ा बनाया। एक डबल चीज वाला घेतलंय मी एक सिंगल चीज वाला ओके प्राइस देतात आहे आता आपलं इथंच होतंय ना लंच है ना तरी मी घरी जाऊन जेवणार देरी हो रहा है अपना फिर भी मैं घर जाके खाऊंगा फिर भी मैं घर जाके खाऊंगा। तो चलो खाते हैं कसे टेस्ट दिले छान आहे छान आहे सोच समझ कर लिया हुआ फैसला। तुला कसं आलं तुला कसं वाटतं? छान आहे काय आले बघ थँक्यू थँक्यू थँक्यू। पेरी पेरी हे सगळं मील आहे मील ऑर्डर केलं मी त्याच्यामध्ये कोक येतं फ्राईज येतं आणि बर्गर बरोबर। तर मित्रांनो आमचं खाऊन झालेलं आहे दीदीने घरच्यासाठी पार्सल घेतले बघा। आता इथून घरी जायचं आहे हे घेऊन हे पार्सल घरी देऊन मग आता निघायचं आहे मला बाहेर पण जायचं आहे। चला निघूयात आपण आता लेट झालं ऑलरेडी चलो झालंय काम आणि खाऊन पण 2 झालं वस्तू घ्यायला 4 तास आणि आता डायरेक्टली निघायचं आहे आता आपल्याला डेंजर आहे पडशील पडशील बघ ना माझ्याकडे किती आहे बघ रिकामा चाललास लाज वाटत नाही तुम्हाला कुठलं सॉरी थांब 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 वरतून येऊ थांब थँक्यू कचऱ्याचा डब्बा विसरून थांब मी जातो बरोबर जिधर से नीचे उतरे थे उधर से ही खा वो कम से कम 1000 रुपए का सामान है 1019 रुपए का हाँ वो नीचे ही रख के आए
हुशार आहेस ना तुम्ही. मी एवढं ओझं घेऊन येते आणि हा रिकामा आला असतील ह्याच्या म्हणजे म्हणजे आठवण माझ्या पण पण नाही. लक्षात नाही. काहीतरी विसरला असेल बाबा. आपली आता इथून रस्ता नाही आहे ना, इथून हा प्रॉब्लेम आहे. तिथून जा खाली पडतं मैले की आता इकडे तू बाबा हे डेंजर आहे, पकड. भाग की जा भाग. पळाला. अरे तिकडनं ये ना, तिकडनं ये ना. ठीक आहे. हां चल गुड. थँक्यू म्हणून आलास का त्यांना परत एकदा? हा ओके. थोडं सामान विसरलं होतं. आता P2 कडे जायचं आहे आपल्याला. आता P2 कडे जायचं आहे. पार्किंग इकडनं जायचं, इकडं विचारून लेफ्टकडे. चलो अभी बहुत लेट हो गया. काहीच काम नाही आज ऑफिसचं, काहीच काम नाही भाऊ. कसं होणार अभि? हां P2 म्हणजे लोक कन्फ्यूज होतात रे. म्हणजे मी पण येऊन कन्फ्यूज होते. बरोबर आहे. मिलानोच्या बाजूला आणि H&Mच्या मध्ये. H&Mच्या बाजूच्या मध्ये. मिलानोच्या बाजूला. हा इकडून तू P2 कडे जायचा रस्ता. तुम्ही जर P2 ला गाडी पार्क केली असेल तर चला जाऊयात. आता लेट झाले भरपूर ऑलरेडी. आपण जातोय आता. इथून आपली गाडी P6 कडे लागलेली आहे बघा. तुम्ही इकडे आल्यावरती पण कन्फ्यूज होऊ शकता, बिकॉज भरपूर गाड्या असतात आणि पार्किंग कुठं केलेली आहे ते आठवत नाही तुम्हाला. त्याच्यामुळे कधी पण हां हे बघा इधर है अपना पेस्ट. चलो चलो अभी निकलते हैं, घर को जाने का है, लेट हो गया. चलो बाय 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 बाय. चलो हाँ इसको पहले ऑफिस को छोड़ेंगे फिर जाएंगे अपन. चलो चला झाले आता शॉपिंग वगैरे सगळं करून निकलो बाहेर. अभी फोन कौन कर रहा है मुझे? संदेश इथून ऑफिसला जायला आपल्याला 10 मिनिटं लागेल. आता इथून 10 मिनिटं लागेल किंवा नाही पण है ना. हां 10 मिनिटं लागतात. नाही ऑफिसला जायला 10 मिनिटं लागतात. ट्रॅफिक नसेल तर 10 मिनिटामध्ये पोहोचतो आपण. त्याच्यानंतर तुला घरी जायला 15 मिनिटं लागेल है ना. हां हां एक सिग्नल लागला ना, एक सिग्नल करणं लागलाच. आत्ता मोडला म्हणा, आता तर मोडलाय नाही चष्माईचा. आता तर पिरगाळी अशी. पप्पा म्हणते आता काय करायचं, काय करायचं आता, काय आता बदला. खेळत खेळतच सोडली. हा इथे नर्सरी आहे ह्या रोडवरती 5-9 चौकामध्ये. छान झाडं मिळतात, प्लांट्स वगैरे सगळंच. चलो आगे हम ऑफिस. आता वरती लावू नको, मी इथूनच जाते. मला असं वाटतं तुला उशीर झालाय अभि ऑलरेडी. ऑफिस आहे आपणच. चलो बाय 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 बाय. हां चलो. तर मित्रांनो मी सामान खरेदीलेलं आहे, जे घेतलं होतं ते. आणि घरी थांबलेलो नाही आहे मी, कारण भरपूर लेट झालं ऑलरेडी. 1:30 वाजताची अपॉइंटमेंट दिली होती, मी घेतली होती गाडीसाठी. आता 2:45 वाजले, तर लेट झालं ऑलरेडी. निघतोय मी आता तिकडे. इथून एकटाच आहे
गाडीवरचं कवर नाही करू शकत, तिथे गेल्यावरती ते लोक काय म्हणतील हे मी तुम्हाला कवर करून दाखवेल. सो चला जाऊयात आपण, खूप लेट झाले आपल्याला. तर मित्रांनो, गाडीचा प्रॉब्लेम समजलेला आहे बघा, तुम्हाला म्हणलेलं होतं ते. इथे बघू शकता तुम्ही, हे चेन स्पॉकेट आहे ते बेंड झालं आहे. बेंड म्हणजे जिथे हे पोर्शन खाली आला ना, जिथं बेंड झालं आहे तिथं चेन एकदम ढिल्ली होती आणि नॉर्मल ह्याच्यावरती गेल्यावरती चेनची स्पीड बघा जशाला तशी एकदम टाईट होते स्पीड. हे बघा म्हणजे चेन टाईट होते हे, तर याच्यामुळे प्रॉब्लेम येतो आहे. एकतर चेन कट वाजते आणि गाडी स्पीड नाही पकडत आहे जास्त. तर आता ते चेंज करायचं आहे, त्याला खर्च आहे. किती खर्च होतो तुम्ही सांगेलच तुम्हाला. मध्ये मी शूट केलं असतं पण ते बोलत आहेत की वर्किंग स्पेसमध्ये शूट करायला अलाउड नाही आहे. तर ठीक आहे, बाहेरूनच मी जे काय असेल ते सांगेल तुम्हाला, कळवेल काय असेल ते. तर चला आता गाडी लावतोय मी मध्ये, बघूया आता किती वेळ लागते काय होते ते. आता वाजलेले आहेत 3:30 वाजता आहेत, 10 मिनिट कमी आहेत 3:30ला. तर एवढं करून मग बघू काय म्हणतात, आणखीन काही दुसरं काही चेंज करायचं आहे की नाही ते देतोय मी गाडीमध्ये आता. तर मित्रांनो, आपण निघलेलो आहोत सध्या इथून, गाडी झालेली आहे ट्रेन वगैरे कवर टाकून. आता घरी जाणार आहे मी आणि घरी गेल्यावरती मग बघूया काही काम वगैरे असेल तर मग ते कवर करेल. चला बघूयात आपण आता इथून जाऊन गाडी पण वॉश करायची, बघूया तिथं किती वेळ लागतो तो, मग घरी जाऊया. तर मी आलेलो आहे घरी आता, गाडीचं सर्विस वगैरे करून. तिथं सर्विस झाल्यावरती मग गाडी वगैरे वॉश करून आणली आहे बघा, एकदम मस्त चकाचक. उद्या मम्मी आणि पप्पाला आता फिरायला, तर त्यांना लागणार आहे म्हणून. तर चेन किट गेली होती पूर्ण गाडीची, ती चेंज करावी लागली. तर मला एक 1.5 तास लागला, मिनिमम 1.5 तास लागला. 1.5 तासात त्यांनी करून दिली. माझ्या आधी दुसऱ्या गाड्या होत्या पण त्यांचं जास्त काम होतं म्हणून त्यांनी थोडंसं ॲडजस्ट करून आपली गाडी करून दिली. तर सर्विस एकदम मस्त आहे त्यांची. सो ठीक आहे. आत्ता आलो आहे मी घरी आणि आता घरी गेल्यावरती आजचा जो व्हिडिओ आहे तो एडिट करून अपलोड करायचा आहे. बघूयात घरचे सगळे काय करत आहेत, मग व्हिडिओ एडिट करायला बसणार आहे. चला जाऊयात आपण वरती, बघूयात काय करतात घरचे सगळे. ओके, तर मम्मी नेटवर उघडले, पप्पा झोपेतून उठले. दादा आहे की तिकडे. ओके, हे बघा इकडं वरी पाय करून हे झोपलं. इथं ताई बसली आहे. आलाव बरं. कशी आहेस ताई? मस्त. काय करू मी पण मस्त आहे, एकच नंबर. हे असं झोपून ह्याचं वर्क गोली फ्रॉम गट्टी होम, गोल. लॅपटॉप बंद पडलेला दिसतोय का मी तुम्हाला? आजारी आहे. ह्याचं अरे वर्क देवा. फ्रॉम मी होम चालू आजारी आहे आहे. म्हणून वर्क फ्रॉम होम घेतलंय मी. दिसतंय का आजारी आहे मी? म्हणून झोपलाय. आजार झालाय झोपेचा. ओके चलो. तर मित्रांनो, आजचे आपले सगळे जे काम होते ते झालेले आहेत. फक्त एक काम रिमेनिंग आहे, ते म्हणजे आपलं जे होली लँडचं जे माईक होतं ते माईकचं आणखीन झालेलं नाही आहे. ते बोलत आहेत की 7-8 दिवस लागेल. तर बघूया आता, ते एक काम रद्द झालं आजचं. तर आजचे जेवढे टास्क होते किंवा आजचे जेवढे काम होते ते क्लिअर झालेले आहेत. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.